म्हापशातील करासवाडा भागातल्या इंदिरानगर भागात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बापानं त्याच्या 6 वर्षांच्या मुलाची विषारी रसायन पाजून हत्या करून स्वतःही आत्महत्या केली। तर त्याच्या पत्नीनं विषारी रसायन प्राशन केल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे। तिच्यावर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे कुटुंब सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावातून वर्षभरापूर्वीच करासवाड्यावर राहायला आलं होतं। अजय जाधव हा पत्नी सुवर्णा आणि 6 वर्षांचा मुलगा अथर्व यांच्यासोबत वर्षभरापूर्वी करासवाड्यावर राहायला आला होता। तो पणजीमध्ये खाजगी आस्थापनात कामाला होता। आज सकाळी अजयचे वडील गावावरून जेव्हा येऊन त्याच्या खोलीवर पोहोचले तेव्हा त्यांना घरामध्ये तिघेही निपचित पडल्याचं दिसून आलं। त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले। त्यानंतर म्हापसा पोलिसांना पाचारण करण्यात आलं। तसंच 108 रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता अथर्व आणि अजय यांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं। तर सुवर्णा शेवटच्या घटका मोजत होत्या। तिला तातडीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं। सध्या गोमेकॉत तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिलेत। शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यात कधीच वाद झालेला त्यांनी ऐकलेला नाहीये। अतिशय शांततेत राहत होते। मग या कुटुंबानं हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं याचा शोध आता पोलीस घेत आहेत। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।